शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवण्यासाठी एक उल्लेखनीय उपक्रम सुरू झाला आहे। लहान मुलांनी learnings.fun नावाचा एक अभिनव लर्निंग प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे। मुलांना शिक्षणात रस निर्माण व्हावा या हेतूने हा उपक्रम सुरू झाला आहे। मुलांसाठी मुलांद्वारे या अनोख्या तत्वावर हा उपक्रम असणार आहे। श्रेयस पाटणकर, शरयू पाटणकर, औरचद कोरके, रेयांश बराले, अश्विन मस्कर या मुलांनी हा उपक्रम सुरू केला आहे। आर्थिक भावनिक समज, बुद्धिमत्ता आणि मुलांनी अनुभवलेल्या दैनंदिन आव्हानांवर 60 पेक्षा जास्त इंटरॅक्टिव्ह ई-बुक्सचा एक वैविध्यपूर्ण संग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे। विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक गोष्टींचा या पुस्तकात समावेश आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या उपक्रमाचं स्वागत होतं। ही आयडिया क्रिएट केली। मला एक दिवशी खूप बोर झालेलं तर मी एका एआयच्या सिम्युलेटरवर बनवलं आणि ते ह्याला पूर्ण सगळं किक स्टार्ट केलं। काय तुला काय वाटलं कुणासाठी उपयोगी होईल, कसं होईल? हे सगळे पुस्तकं असे दिस एडिशन टू व्हॉट यू लर्न ॲट स्कूल तसं हे सगळे पुस्तकं तसे यूज करू शकता। इमोशन्स कसं हँडल करायचं ते शिकवतं। हे शाळेत काही शिकवत नाही आणि आयुष्यात खूप महत्त्व आहे, ह्याचं खूप महत्त्व आहे। म्हणून आम्ही A to Z सगळे टॉपिकबद्दल आयसाठी इनसिक्युरिटी असं सगळं 26 टॉपिक्स आहेत। हे फायनान्स पण इमोशन सारखे 26 पुस्तकं आहेत, ज्याच्यात ईच लेटरला एक टॉपिक दिला आहे। लाईक A फॉर ATM, T फॉर टॅक्सेस, B फॉर बँक्स, K फॉर KYC असे टॉपिक्स सिम्पल गोष्टींमध्ये एक्सप्लेन केलं आहे। सब्जेक्ट नाही त्याचं याच्यात मेन्शन केलं। हां, आत्ता तरी जे स्टडी जे आता अकॅडमिक्समध्ये नाही ते शिकवतो आहे, पण आम्हाला अकॅडमिक्समध्ये पण जायचं आहे। सायन्स, मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश असे काही टॉपिक्स करायचे आहेत। या बुकचा असा फायदा होईल की जे सब्जेक्ट शाळेत शिकवत नाहीत त्यांनी जे दुसऱ्यांना मुलांना एक्सपोजर मिळावं की इमोशन्स कसे ट्रेन करायचे किंवा स्वच्छ कसं राहायचं, लाईक हायजीन हिरोज किंवा फायनान्सविषयी जे शिकवत नाहीत ते मुलांना लवकर एक्सपोजर मिळावं आणि मग त्यांना इझिली समजता येईल अशा भाषेत लिहिलेलं आहे।